आजचा आपला प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा ते आपण इथे आज बघणार आहोत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीत वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? आता इथे पर्यायी ऑप्शन दिलेले पोटॅश, चुन्याची निवडी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, अमोनियम हायड्रॉक्साईड. पर्यायी उत्तर आहेत फक्त सी, फक्त ए आणि डी, फक्त बी आणि वरीलपैकी सर्व. प्रश्नामध्ये काय विचारलंय? रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीत वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? आता मला सांगा, पोटॅश येईल का? पोटॅश तर रासायनिक खत आहे, मग पोटॅश एलिमिनेट करा. त्या ऑप्शन मध्ये पोटॅश आहे 2 आणि 4 मध्ये, म्हणजे 2 आणि 4 एलिमिनेट झाले. आता 50-50 मध्ये आलेले आहे. आता उत्तर आहे फक्त सी किंवा फक्त बी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चुन्याची निवडी. तेव्हा जेव्हा जमिनीचे ऍसिडीकरण होते म्हणजे आम्लीकरण होते त्यावेळेस चुन्याची निवडी वापरतात, म्हणजेच लाईम वॉटर वापरतात का चुना वापरतात. ज्या वेळेस जमिनीचं अल्कलायझेशन होते म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये अल्क गुणधर्म जास्त वाढतात, ज्यामध्ये पीएच 7 पेक्षा जास्त होतो, अशा वेळेस त्याचं उदासीकरण करण्यासाठी म्हणजे पीएच न्यूट्रल करण्यासाठी त्यामध्ये जिप्सम टाकण्यात येते. म्हणजेच जिप्सम मध्ये काय असते? सल्फरचं कंटेन असते, म्हणून सम किंवा सल्फर मिश्रित जे काही सुधारक असतात जमिनीमध्ये टाकले जातात, जेणेकरून ते न्यूट्रल होतील, म्हणजे जमीन न्यूट्रल होईल, तिचा पीएच मेंटेन होईल. एच म्हणजे सामू तुम्ही म्हणू शकता. त्यामध्ये 7 पेक्षा जर तो खाली जात असेल तर जमीन ऍसिडिक होईल, 7च्या वर गेला तर अल्कलाईन होईल, पीएच 7च्या आसपास असला म्हणजे जमीन न्यूट्रल राहील. अशा पद्धतीने प्रश्न आपण बघितला. आपली पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. ते लेक्चर सुद्धा आहेत, ते सुद्धा पाहू शकता. माहितीसाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा. धन्यवाद.